तू वैकुंठला जर जायचं आहे, वैकुंठ कोणत्या दिशेला आहे बाबा? वैकुंठ आहे उत्तर दिशेला, वैकुंठ उत्तर दिशेला. यमपुरी कोणत्या दिशेला आहे? यमपुरी आहे दक्षिण दिशेला. येथून वैकुंठ 45,000 योजन इतका आहे. 45,000 योजन इतका आहे. आणि इथून 99,000 योजन यमपुरी आहे. विठाल विठाल मग वैतरणी नावाची नदी आल्यानंतर ती नदी पुण्यवान असला तरी त्याला सुद्धा अशा प्रकारे ती मग त्याच्यामध्ये आंघोळ करावी लागते. आणि पापी जरी असला तरी सुद्धा त्याला तिच्यामध्ये आंघोळ करावीच लागते. पुण्यवान असला तरी, पापी जरी असला तरी. पण ती नदी पुण्यवंता करता दुधाची आणि पाप्या करता रंधाची कुवाची होती, बरं का? मग तुम्ही म्हणाल महाराज काय फरक पडते? सहज आपण त्यामध्ये नाक पकडून डुबकी मारू, वर तुम्ही अशा प्रकारे किती लागलं तर काय फरक पडते? पण महाराज नाही, ती नदी तेजावाची असते. कशाची? तेजाव. लटके तोडते ते जीवाचे, असे लटके तोडते पाप्याची, बरं का? आणि पुण्यवंता करता ते नदी, त्या पुण्यवंता करता पाप्याला ते लोटते, त्याचे लटके तोडते. आणि पुण्यवंताला लोटल्यानंतर ते पुण्यवंता करता ती नदी दुधाची होते. आणि तुम्ही आपण त्यांच्या नावे गाय जर दान दिलेली असली तर ती गाय मग ती तिथे येते. मग त्या गायची तो जीवात्मा शेप पकडतो. शेपटी पकडल्यानंतर ऐल तीरावून पैल तीरावर जातो. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगालो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. जीवात्मा ऐल तीरावून पैल तीरावर जातो. कळलं ना तुम्हाला? ऐल तीरावून पहिलं तीरावर गेल्यानंतर पूर्ण जीवात्म्याचा जो प्रवास आहे तो 1 वर्षाचा आहे. 1 वर्ष झाले मग तो वैकुंठाला किंवा अशा प्रकारे यमपुरीला जातो. हा जीवात्म्याचा प्रवास आहे. की मरण माझे देवा गेले रे मरोनी, कोण पुण्य देई ओझट भरोनी. असं जे पुण्याची गाठोडी आहे ते म्हणजे आशिष आणि गौरव नातू. आणि पुन्हा अशा प्रकारे आमचे भावलाल त्र्यंबक पाटील, कांतीलाल त्र्यंबक पाटील, मधुकर त्र्यंबक पाटील हे सगळे जे आहेत ते देर आहेत. आणि नातू अशा प्रकारे. एवढंच नव्हे तर नातू आमचे भातजवाई सख्खे वर्ग. नाहीतर कधी कधी असं होते दूरचे असतील, दूरचे वगैरे नाही. आमचे भातजवाई अमोल बुवा माझी भाषी आहे सख्खी. विठाला विठाला बऱ्याच दिवसापासून तुमच्या इथं महाराज इच्छा होती आमची, बऱ्याच दिवसापासून. तसं माझी मुलगी जी आहे ना कीर्तनकार आहे. मला कोणी ओळखत नाही बाबा, पण तिला ओळखतात. एकदम जबरदस्त स्टार कीर्तनकार आहे, बरं का? स्वतःच्या मुलीची स्तुती नाही पण वस्तुस्थिती आहे, बरं का? हे तुमच्या इथं तिचं कीर्तन झालेलं नाही म्हणून सांगतो. विठाला विठाला मोठे कीर्तन आहेत, मोठे मोठे कार्यक्रम आहेत, बरं का? इकडे अशा प्रकारे रावेर भागामध्ये, बरामपूर भागात, इकडे भुसाल वगैरे असे आहेत. आणि याला कारण काय आहे? परमार्थ आहे. परमार्थ आहे. ज्या ठिकाणी परमार्थ आहे त्या ठिकाणी आपुलकी आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे, संस्कृती आहे. या सगळ्या गोष्टी आहेत परमार्था ठिकाणी. परमार्था ठिकाणी अशा प्रकारे पाया पडे जन एकमेका. वास्तविक पाहता सर्व मंडळी जे माझ्यापेक्षा वयोवृद्ध आहे तरी सुद्धा पाया पडे जन एकमेका. परमार्थात आपुलकी आहे, प्रेम आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे. आणि परमार्थाच्याच नावे अशा प्रकारे परमार्थाच्याच मार्गाने माणसाच्या जीवाचा अशा प्रकारे जीवाचा उद्धार आहे.
इतर ठिकाणी नाही, इतर ठिकाणी ह्या गोष्टी नाही, पण परमार्था ठिकाणी जीवाचा जर उद्धार करायचा असेल तर परमार्थात या. विठ्ठल विठ्ठल ज्या ठिकाणी तुम्हाला एक सांगू, सदैव प्रत्येकाच्या घरामध्ये परमार्थ रुजला पाहिजे आणि परमार्थ असला पाहिजे. एक तरी माळकरी असला पाहिजे, एक तरी माळकरी. एक माळकरी असला तरी एकाच्या कैवारे, एकाच्या कैवारे, एकटा जरी असला तरी एकाच्या कैवारे. अशा प्रकारे कोणतेही जरी अशा प्रकारे पापाचा किंवा दुःखाचा डोंगर आला तर तो अशा प्रकारे भरकन उडून जातो. पण घरात एक भी माळकरी नाही, एक भी टाळकरी नाही. रस्ता मोकळाच आहे ना, दरवाजा उघडाच आहे. विठ्ठला अशा प्रकारे जरी नसला तरी सुद्धा शेजारी जरी माळकरी असला तरी बाबा चालते बरं का. कारण भरण्यामध्ये पाणी टाकल्यानंतर ते पाझरत असते त्याच्या ओलाव्यामुळे अशा प्रकारे ते शेजारचा सुद्धा सांस्कृतिक होतो, विचार करतो. नाही गड्या एवढं नाही बरं का, लपून चपून खातात लोक. विठाला 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 माणसाने विचार केला पाहिजे, माणसाने स्वतःचा विचार केला पाहिजे की देवाने देवे दिला देह भजना गोमटा, पण तो हा झाला फाटा बाधिकेचा काय खाऊन राहिला, हे की नाही, भोजन करून राहिला. दुसरं काय केलं, देवाने देह भजना करता दिला, भोजना करता नाही. आपण खाण्यासाठी जगतात की जगण्यासाठी खातात? कशासाठी जगतात? खाण्यासाठी जगतात की जगण्यासाठी खातात? खाण्यासाठी जगतात की जगण्यासाठी खातात? जगण्यासाठी खातात. मग जगतात कशासाठी? अजी पेट बडा बाका सबको लगा दिया धोका. मग परमार्थिक या ठिकाणी परमार्थिक जे गाव आहे, साधूचं घर घराशेजारी तरी चालतं बारा, तरी चालतं, तरी सुद्धा संकट अशा प्रकारे निघून जातात. माणसाने विचार केला पाहिजे ना. अरे विचार कर रे मना मना, जन्म नाही पुन्हा, जन्म नाही पुन्हा पुन्हा, जन्म नाही पुन्हा. सणाला मरण तू धर, सर्व सोड मी जाण पडर. विचार कर रे मना मना, जन्म नाही पुन्हा, जन्म नाही पुन्हा पुन्हा, जन्म नाही पुन्हा. माणसाने विचार केला पाहिजे की हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. नाहीतर काय आहे की वारीवर जातात, आणि काही लोक तुम्हाला सांगतो वारीवर जातात माळ गळ्यात नाही, पण निदान घालायला पाहिजे ना. पण नाही जमलं, पण पुढचा जन्म गेला, आपला तरुण पण गेला, पण म्हातारपणात तरी सुद्धा आहे की नाही. हा वारीवर जाता, तुम्ही सांगा जनावरांचं खाणं माणसं खाऊन राहिले आहे की नाही. थोडस फुलेनं ताकस ठेवलंय, पण तुन वागणं पटस का त्याले. करस वारीनं दास पंढरी, हाऊ मटन मग कसं खाई राहीना. असं फिरसी 12 महिना, देव बाजारमा भेटावं नाही ना. असं फिरसी 12 महिना, देव बाजारमा भेटावं नाही ना. असं फिरसी 12 म्हणून जीवनाचं महाराज सार्थक जर करायचं असेल तर सगळ्याच गोष्टी अशा प्रकारे ज्या वाईट आहेत त्या टाकून द्या, चांगल्या गोष्टी घ्या. एवढ्या चांगल्या जरी तुमच्याच्याने घेतल्या गेल्या नाही, पण निदान मायबाप घरात हयात आहे त्यांची सेवा करा. नाही पंढरपूरला गेला चालेल, काशी गेला नाही तरी चालेल, कुठेच गेला नाही तरी चालेल बरं का. नलगती सायास जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. का? कारण आईबापाची सेवा कर घरीच बरं का, कुठे जाऊ नको, आईबापाची सेवा कर. कारण सगळं तीर्थाची या धुरे माय बाप आणि पितरे. धुरा करतो का तुम्हाला? धुरा शेताला धुरा
बंधारा बंधारा आमच्याकडे धुरा म्हणतो. जोपर्यंत धुरा आहे तोपर्यंत शेत आहे. शेताला धुराच नाही, शेतच नाही, धुरा आहे म्हणून शेत आहे. कळते ना तुम्हाला? तद्वत आई वडील आहेत म्हणून तीर्थ आहे. सकळ तीर्थाची या धुरे, सकळ सकळ तीर्थाची या धुरे, माय बाप आणि पितरे. विठाल विठाल माय बाप माँ खुश तो दुनिया हम खुश, बाप खुश दुनिया हम खुश. कळलं का तुम्हाला? माय बाप जर घरी खुश नाही, इकडे कितीही दान धर्म केला बाबा उपयोग नाही, काहीच उपयोग नाही बरं का. किती इकडे अशा प्रकारे अन्नदान केलं आणि माय बाप जर घरात अशा प्रकारे भाकर 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 मागच्या शपरात अशा प्रकारे झोपलेल्या करतात, भाकर भाकर करतात, काय दान धर्म करून उपयोग? कशाला? काय किती घातले पितर, जेऊ किती घातले पितर, किती पितर घातले, काही उपयोग नाही. किती अशा प्रकारे दान धर्म केला, माय बापाची सेवाच नाही, काय उपयोग? माणसावर तीनच व्यक्ती अशा प्रकारे कृपा करतात, याच्या व्यतिरिक्त कोणीच कृपा करू शकत नाही. एक भगवंत, दुसरे संत, तिसरे माय बाप. बरं का? विठ्ठल विठ्ठल भगवंत आपल्यावर कृपा करतो, अशा प्रकारे कोणताच स्वार्थ नाही. मायबाप आपल्यावर, अशा संत आपल्यावर कृपा करतात, आपल्या जवळून अशा प्रकारे कोणताच स्वार्थ नाही त्यांना की आपल्याला काही प्राप्त व्हावं, काहीच नाही. संत, दुसरे माय बाप भगवंत. बर का? कृपावंत साधू संत माय बाप कृपावंत. माय बापाची व्याख्या परत काही बऱ्याचशा अभंगामध्ये केलेली आहे. बाप आणि माय, कळलं का तुम्हाला? माय बाप यामध्ये भगवंत आहे. बापाला थोडं तुम्ही निर्गुण पाहा. बाबा काय करून आले? हो बाबा, बाबा काय करून आले? या सुईमध्ये धागा ओतो. बाबा दिसत नाही तुम्हाला? डोळे गेले वाटते गळा. काय म्हणतो बाबा? सुईमध्ये धागा ओळतो. बाबा दिसत नाही तुम्हाला? नाही बाबा, डोळे गेले वाटतं. काय म्हणतो बाप? डोळे गेले वाटतो, तरी जमत नाही सुईमध्ये धागा. मग सुईमध्ये धागा होऊन तुम्ही काय करता? शर्ट फाटलं गड्या, शिवतो. आईला पातळ घेतलं दिवाळीला, मला कपडे घेतले, बहिणीला सगळं घेतलं, तुम्ही ते शर्ट शिवता. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, तरी शर्ट शिवता. आता काय राहिलं? जाऊ दे, आता शर्ट शिवतो. एवढं शिवलं की अजून चालते एक 8 दिवस 15 दिवस. याला चप्पल, त्याला सगळं, बापाची फाटकी चप्पल. कोणीच असं त्याला निर्गुण पाहिला नाही. बाबा, ओ बाबा, टोंगे दुखतात तुमचे, 15 पायऱ्या चढून वरती येतात, महत्वाची याद येते बाबा, म्हणून येतो. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. हो बाबा, याने इकडे मुलीचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, याने इकडे जरा इकडे आलोच ना, थोडेसे पानं वगैरे उचलू दे. पानं उचलते बाप, मुलीच्या लग्नात पानं उचलते बाप. मुलगी सगळ्यांभोवती अशा प्रकारे सगळ्यांच्या गळ्यात पडते, पडतानंतर तिला तिच्या बापाची आठवण येते. बापाची आठवण आली की मग तिला तिचा बाप दिसतो, आणि त्या बापाला ती कवरी बावरी पाहते, इकडे पाहतो तिकडे पाहते, इकडे पाहते तिकडे पाहते, आणि मुलगी नवरदेवाच्या शेल्याला झटका देते. झटका दिल्यानंतर बाप दिसतो तिला कोपऱ्यामध्ये. कोपऱ्यामध्ये बाप आहे, बापाच्या हाती पान आहे, खरगट पान आहे बापाच्या हाती. त्याच्यामध्ये मुलगी पळत येते, पळत गेल्यानंतर बाबा म्हणते. मुला बापाच्या हातून ते पात्रवाडी सटकते, खरगटे हात, आणि बाप पुढे हात करतो.
हात पुढे केल्यानंतर मुलगी पळत येते, पळत आल्यानंतर बापाला पकडते आणि खरकटे हात अशा प्रकारे बापाचे आहे. मुलीची बापाची त्यावेळेस एवढा रडतो बाप. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावाने दाखविना कधी एकटाच रडतो डोळ्यातलं पाणी. झिजो झिजो संसाराचा गाडा हाकला, संसाराचा गाळा सारतो सारतो. जेवती नाही, जेवती नाही बाप, एवढा गाळा हाकतो. बाबा जेवून घ्या ना. अरे जेवतो, एवढा होतोय, जेवून घ्या ना. झिजो झिजो संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कणा वाकला. हातात काळी आहे बाबा, बाबाच्या हातात काळी आहे आणि टेकत टेकत चालतो. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याचे धापर. एकदम घडीभर थांबा आणि आपल्या बापाकडे पहा. आपल्या बापाकडे एकदम घडीभर थांबा आणि आपल्या बापाकडे जरा निरखून पहा कशी धावपळ असते त्याची. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. असा बाप आहे महाराज, त्याची सेवा करा. माय तुम्हाला काय सांगायचं, मायची व्याख्या बऱ्याच लोकांना नाही केली बाबा. पण देवाला स्वप्न पडते सकाळी सकाळी, गुलाबी स्वप्न. ते म्हणजे माय, ते म्हणजे माय. स्वतः उपाशी राहते, उपाशी राहते माय. शेतात जातात, शेतात गेल्यानंतर बाई जेवून घेऊन आलो, दुपारची वेळ झाली, बाई जेवलीच ती मी, पण माझा उपवास आहे. उपवास असतो का? नाही. खा ना थोडस. नाही 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 नाही, खा तुम्ही, जेव्हा तुम्ही. घरात एकाच भाकरीचं पीठ, अर्धी भाकर अशा प्रकारे, एक भाकर त्यांना, अर्धी भाकर त्यांना, अर्धी भाकर मुलाला. मुलासाठी, पतीसाठी ती भाकर एक ठेवून देते, उपाशी शेतात येते. आल्यानंतर सगळ्यात तिला अशा प्रकारे खुशामत करतात, जेवण घे जेवण घे, पण ते जेवत नाही, म्हणजे माझा उपवास आहे. मग शेजारच्या शेजारी म्हणतात, बाई मग हा एक घास तर खा. म्हणले उपवास आहे, राहू दे, मी माझ्या मुलाला नेते. चांगला घास आई पदराला बांधते, संध्याकाळपर्यंत उपाशी काम करते. आणि मग संध्याकाळ झाली की तुम्हाला सांगतो, अशी गाई वाणी घरी येते आणि आपल्या बाळाला वासराला आवाज देते. बाळ, एवढ्यात लेकरू आईची अशा प्रकारे वाट पाहत असते, ते सुद्धा धावपळ करत येते. आल्यानंतर पकडते, पकडल्यानंतर आलिंगन देते आपल्या मुलाला. मुलाला आलिंगन दिल्यानंतर थांब, तुझ्यासाठी सोन्याचा अशा प्रकारे घास आणला. काढते घास, त्याच्या मुखात घालते. बाळ म्हणते, आई तू बी खा. नाही बाळ, तू खाल्ला की माझं पोट भरत. ती आहे माय. कळलं का तुम्हाला? की जेना 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 रे उठा सवार, जोपर्यंत आईचा पदर आपल्या, कळलं तुम्हाला, अंगावर आहे, तोपर्यंत तुम्ही कुठेही जा, तुम्हाला अपयश येणार नाही, सुखच आहे. आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा राजा जरी असला, त्याला जर आई नसली तो भिकारी आहे. घरात काहीच नाही, फक्त आई बाप आहे. पाठीशी बळ आहे, बळ. कळलं का तुम्हाला? ज्या दिवशी मायबाप गेले, मग तुम्हाला खरी दुनिया दिसते बाबा. मायबापांनी दुनिया दावली, पण मायबाप गेले, खरी दुनिया दिसली. तुम्हाला दुनिया दावली मायबापांनी, पण मायबाप गेल्यानंतर खरी दुनिया दिसली. अशी माय आहे. माय सदैव आपल्या बाळ लेकरांवर अशा प्रकारे वात्सल्य प्रेम देते की जेना 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 रे उठा सवार, मैं तेरी चुनरिया लहराए, रंग तेरे प्रीत का, संग तेरे प्रीत का, संग तेरे जीत का, उठा सवार,
मैं तेरी चुनरिया लहराए, सबसे हारा नहीं मैं, तुझसे हारा हूँ माँ। माहिरे माहिरे माहिरे, तेरे बिन झूठी मेरी परछाई, जीना जीना रे उठा सवाल, मैं तेरी चुनरिया लहरा। एकच प्रसंग सांगतो. माझी आई ज्यावेळेस अशा प्रकारे मरणाच्या अवस्थेला आली, तर महिला मंडळी म्हणत होते बस झाला आता, आईची आंघोळ घाला. आईला माहिती होतं आंघोळ आपल्याला घातली म्हणजे झालं आपलं काम. कळलं तुम्हाला? आई म्हणत होती नाही आंघोळ नका घालू, पण महिला सगळे म्हणत होते जाऊ द्या आता, बस झालं लई दिवस झाले आता, आंघोळ घाला. सगळ्यांना माहिती होतं आंघोळ घातली म्हणजे आज ही जाते. तुम्हाला सांगू सगळेच हे करत होत्या. मग आईने मला बोलवलं, बाळ भाऊ इकडे ये. बोलवल्यानंतर विचारलं, ह्या सगळ्याच्या सगळ्या मला म्हणतात की आंघोळ घाल. काय म्हणतात? मला म्हणतात की आंघोळ घाल. त्यावेळेस मी म्हटलं मग तुझं काय मन आहे? तू म्हणशील तर मी आंघोळ करतो. काय म्हटलं आहे ना? तू म्हणशील तर मी आंघोळ करते, आणि तू नाही म्हणशील तर मी करणार नाही. तुझं मन आहे का आंघोळ करायचं? आईला माहित होतं शेवटची घटी काय, आंघोळ केली म्हणजे आपण हे जग सोडू आता. पण माझ्या मुलाचं जर मत असेल की हवा ही आंघोळ कर, तर मी करते. माझ्या मुलाचं मत नसेल तर नाही. तुझं काय मन आहे? एक एक दिवस असा वाटत होता की आई जगावी, काय करावं सुचत नव्हतं. त्या दिवशी आम्ही आईची पूर्ण आंघोळ केलीच नाही, हातपाय वगैरे पुसून घेतले, कारण आईचं प्रेम आहे ना. पुन्हा एकदा गेली म्हणजे गेली महाराज. परत आई बाप गेले ते गेलेच, परत आलेच नाही. किती शोधावं तुम्ही, पैसा किती खर्च करा, गेले ते गेले. आई बाप जोपर्यंत जिवंत आहे हयात आहे तोपर्यंत इकडे काही करा, पण आई बापाची सेवा करा.